जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज खटावकरांचे मानाचे 9-12 मैदान पार पडत आहे. मित्रांनो, या खटाव 9-12 मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा देखील आला होता. मित्रांनो, आज आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा आणि नांदेड सिटीचा भारत सेमी क्रमांक 4 मध्ये तास क्रमांक 7 मधून पाहिले. मित्रांनो, या सेमी क्रमांक 4 मध्ये मानगरचं वादळ तसेच भोपरटीचा लाडू यांची गाडी देखील लागली होती आणि त्यामुळे या सेमी क्रमांक 4 मध्ये काटा खीर लढत पाहायला मिळणार होती. तर मित्रांनो, या सेमी क्रमांक 4 मध्ये दोन गाड्यांमध्ये डोळ्यांची पारणं फेडणारी लढत पाहायला मिळाली आणि मित्रांनो, त्याच लढतीचा निकाल आहे तो तास क्रमांक 3 मधून पाहिलेली गाडी मानगरचं वादळ आणि चित्रेकरांचं वॉन्टेड, तसेच तास क्रमांक 5 मधून पाहिलेली गाडी भोपर्डीचा लाडू आणि माळदाय मुरटीकरांचा शिकरा यांच्या गाडीला सामना निकाल देण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जाची या सेमी क्रमांक 4 मध्ये हार झाली आहे. तर मित्रांनो, सर्जा आणि नांदेड सिटीच्या भारतच्या गाडीला गटाला खूप जबरदस्तरित्या गॅस लागला होता, पण मित्रांनो, गाडी सेमीला गटून पाहिली नाही आणि त्यामुळेच गाडीला पाहिजे तसा स्पीड पाहायला मिळाला नाही आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक 4 मध्ये सर्जाची आणि भारतची हार झाली आहे. तर मित्रांनो, काही हरकत नाही, कारण खेळ म्हटलं की हार जिती चालूच असते. तर मित्रांनो, नक्कीच वेगाचा शेवट सर्जा कमबॅक करताना पाहायला मिळेल, यात काही शंकाच नाही. तर मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.